नर्मदे हर मा नर्मदे. सुरपाणीच्या जंगलामध्ये परिक्रमा चालू असताना श्याम महाराज त्यांना थोडा जुलाबाचा त्रास झाला बरं का. जुलाबाचा त्रास झाला. श्याम महाराज म्हटले गड्या महाराज मला जर लिंबू मिळालं ना, लिंबू पाणी जर घेतलं तर परिणाम होईल, थोडा फरक पडून जाईल. त्याला म्हटलं अरे बाळा तिथं चित पाखराचा आवाज येत नाही, तिथं लिंबू पाणी कुठं भेटणार रे बाळा आपल्याला. असं म्हणतो ना म्हणतो आम्ही आपलं भजन करीत चाललोय. भजन करीत चालता चालता एक 10-5 मिनिटं चाललो आणि 10 मिनिटांनी आवाज आला, प्रभूजी इधर आओ लिंबू सरबत लेके जाओ. काय नर्मदा मायेचा अनुभव काय. 10 मिनिटापूर्वी लिंबाची मागणी करावी आणि 10 मिनिटानं लिंबू नाही लिंबू सरबत मिळालं. एक हा कोणाचा प्रकार आहे हा भारत. आणि एक आहे का जिथं लिंबू सरबत मिळालं ना भाऊ तिथं घर नाही, तिथं गाव नाही, तिथं वस्ती नाही, काही नाही काही नाही काही नाही. मग एका झाडाखाली एक पती पत्नी कोण होते ते त्यांची त्यांना माहिती, भाऊ बहीण होते का पती पत्नी माहिती नाही, पण ते मात्र लिंबू सरबत बनवायचे. पुढे गेलेल्यांना कोणून दिलं की नाही ते माहिती नाही, पण आम्ही लिंबाची मागणी केली ना, लिंबू सरबत मैयानं तिथं आम्हाला लिंबू सरबत दिलंय. आम्ही आमच्या पाठीमागून येणारे सर्वांना प्रभूजी आओ लिंबू सरबत लेके जाओ. लिंबू म्हणजे आपण तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरवितात. एकदा चालता चालता काय झालं, दोन्ही बाजूला डोंगर आणि नर्मदा मैयाला एक नदी येऊन मिळाली आणि ती नदी आम्हाला पास करून जायची, पण साधारण 30 फुटाचा अंतर होता आणि पाणी किती हे माहिती नव्हतं. कसं काय त्या पाण्यामध्ये उतरावं, किती खोल पाणी माहिती नाही. आम्ही 7-8 जण होतो. बरं विचारावं कोणाला तर कोणी दिसतच नाही ना महाराज, कोणी दिसत नाही. मग काय करावं पाणी किती खोली दिसत नाही. म्हणून असं म्हणतो ना म्हणतो तेवढेच एक 12 वर्षाची मुलगी तिथं आली. त्या मुलीने सांगितलं प्रभूजी पहले तीर जाना है आपको, चलो भाई हमारे साथ चलो, हम पहले तीर पोहोच सकते देते तुमको. मग ती मुलगी पुढे चालली. त्या मुलीच्या पाठीमागे आम्ही सगळेजण एक लाईन मध्ये चाललो, कारण रस्ता चुकवायचा नाही, चुकला तर किती खोले पाणी सांगता येत नाही. त्या मुलीच्या पाठीमागे चाललो. पहिल तीराला जाऊन पोहोचलो. त्या मुलीला काय दक्षिणा द्यायची सगळ्यांनी दिली आणि रस्त्याने चालल्यानंतर एक जण आमच्यात म्हटलं काय रे हो ही मुलगी तर आली नसती तर आपल्याला किती वेळी इथं विचार न करता उभं राहावं लागलं असतं, कोणाला विचारलं असतं. गेली का होती मुलगी. चालता चालता असं पाठीमागे वळून पाहत होतो ती मुलगीच गायब झाली, मुलगीच नाही तिथे. नर्मदा मैयाच आली आणि नर्मदा मैयेनं त्या नदीच्या पैल तीराला आम्हाला नेऊन नर्मदा मैया दर्शन देते महाराज. फक्त एकच आहे तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना मी जो अभंग निवडला त्याचं शेवटचे चरणच असा आहे, तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव आणि तेथे वासुदेव सर्व काळ. आता 2 मिनिटामध्ये संपवतो प्रवचन, फक्त एकच सांगतोय आता. काय शिन्नरचे 4 जण आमच्या बरोबर होते शिन्नरचे. पण ओंकारेश्वर मध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा उचलण्याच्या अगोदर आगल्या दिवशी ते 4 जण होते. ते आमच्या अगोदर तिथं नर्मदा मैयाच्या जवळ गेले, स्नान वगैरे केलं आणि ते एकाच्या खिशामध्ये भाऊ 700 रुपये होते, पण ते 700 रुपये त्याच्या खिशातून पडून गेले. कसे पडले त्याची त्याला माहिती. स्नान वगैरे झाल्यानंतर त्याने खिशात हात घातला. तो म्हटलं 700 रुपये होते पण पडले खिशातून. ते बाकीचे म्हटलं जाऊ दे पडू दे आमच्या जवळ पैसे काही अडचण नाही असं म्हटले ते. आणि पूजा वगैरे झाली आणि आता निघणार आपल्या रूमकडे मुक्कामाच्या ठिकाणी निघणार. तेवढ्या 2 लहान मुली आल्या 7-7 वर्षाच्या 2 लहान मुली आल्या. प्रभुजी आपके 700 रुपये गिर गए क्या, 700 रुपये गिर गए क्या. हो मैया 700 रुपये गिर गए, ये तुम्हारे 700 रुपये लिहो. कोण मुली महाराज कुठून आल्या माहिती नाही आणि आमचे जे 700 रुपये त्यांना दिले. महाराज ते 4 जण अशी विचारत पडले की अरे या कोण मुली, आपली ओळख नाही पडत आणि आपले 700 रुपये गेले, या मुलींना काय माहिती. आणि ते 700 रुपये त्यांनी आपल्या जवळच आणून कसे द्यावे नेमके. हा प्रकार सगळा नर्मदा मैयाचा आहे. नर्मदा मैया विचार करते अरे उद्या माझे भक्त 3 महिन्याकरता परिक्रमा उचलणार आहे आणि हे पैसे जर इथं पडून गेले तर त्यांची फटफटीची होणार नाही का. म्हणून नर्मदा मैया आपली सर्व इच्छा पूर्ण करते. अशी असणारी नर्मदा मैया त्याचा उल्लेख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. नर्मदा 8वी वेळो वेळा वाचे नाही भयसाचे प्राणी अशी. म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा रघुनाथ भाऊ आणि भाऊसाहेब महाराज या 10-5 जणांनी आपल्या गावातून नर्मदा मैयाची परिक्रमा पैदल परिक्रमा त्यांनी केली. आणि मी मगाशी जसं बोललो ना विज्ञानाचे आशीर्वाद असण्यापेक्षा अध्यात्माचे जर आशीर्वाद असले, नर्मदा मैयाचे जर आशीर्वाद असले
महाराज ही नर्मदा माईची परिक्रमा करण्याकरता तुम्हा वडील धाकल्यांचं सुद्धा पुण्य तिथं लागतं महाराज, आपल्या वाडवडिलांचं पुण्य लागतं आणि आपलंही कर्म चांगलं लागतं, आपणही पुण्य संपादन केलेलं असतं. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्याचाच ठेवा लागतो आणि नर्मदा माईची कृपा असावी लागते. नर्मदा माईची कृपा होते. आपण श्रद्धेनं नर्मदा माईवर विश्वास ठेवावा, है की नाही. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. ऋषीमुनींनी परिक्रमा केली, है की नाही. आता ऋषीमुनींनी कशी परिक्रमा केली काय आता हे सांगायला वेळ नाही राहिला. आता आपला वेळ संपलेला आहे. म्हणून मला एकच चिंतन करायचंय की ज्यांचं वय अजून आहे त्यांनी नर्मदा माईची परिक्रमा करा बरं का, पायी परिक्रमा करा. आणि ऐका ना, ज्यांना पायी परिक्रमा करणं शक्य नसेल ना त्यांनी आम्ही एक उपक्रम राबवला बरं का रघुनाथ भाऊ. काय उपक्रम राबवला? यावर्षी अधिकाचा महिना आहे ना, अधिकाचा महिना तो कधी आहे? मे महिन्यात, 5व्या महिन्यामध्ये अधिक सुरू होतो बरं का. 17 मे ला सुरू होतो आणि 16 जूनला अधिकाचा मास संपला जातो, म्हणजे 1 महिना. कधी आले तुम्ही? अरे पाहिलंच नाही. रामकृष्णारी पालखेडकर नाही का. हा, तर ज्यांना पायी शक्य नसेल ना त्यांच्याकरता आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे. स्लीपर कोच गाडीनं बरं का, अधिक महिन्यामध्ये अधिक मासामध्ये स्लीपर कोच गाडीनं 15 दिवसाची नर्मदा माईची परिक्रमा करायची. पण ती कशी करायची? रोज गाडीमध्ये सकाळी काकडा भजन झालं पाहिजे, संध्याकाळी ज्ञानोबरायांचा एकनाथ महाराजांचा हरिपाठ झाला पाहिजे आणि दिवसा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचं अनुष्ठान झालं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी नर्मदा माईच्या ठिकाणी आपण मुक्कामाला गेलो त्या मुक्कामाचं त्या तीर्थाचं तिथलं महत्व सांगितलं गेलं पाहिजे. आणि तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संग शिव वासुदेव धनीवरी. संत संघ नामस्मरण करीत करीत 15 दिवसाची नर्मदा माईची परिक्रमा आपल्याला अधिक मासामध्ये करायची, अधिक महिन्यामध्ये करायची. म्हणून इथं जमलेल्या पायी ज्यांना शक्य नसेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नर्मदा माईची स्लीपर कोच गाडीनं. आणि आमचा उपक्रम असा आहे अण्णा, आमचा उपक्रम असा आहे. आता नांदुर्डीकरांना माहिती आहे की 9 वर्ष झाले फिरत्या सप्ताहाचं आयोजन केलंय 4ही धामावरती. द्वारका धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर 4ही धामावरती सप्ताह केले. त्याच्यानंतर मागच्या वर्षी अयोध्येला रामकथा केली. त्याच्यानंतर चित्रकूट, है की नाही, चित्रकूट नाही, भागवत कथा, शिवताल आणि नैमिषारण्य इथे पांडुरंग महाराज गिरी वावीकरांची 2 वर्ष कथा केली. 9 वर्ष फिरता सप्ताह झाला. आणि या वर्षी आता थकून आलो. सप्ताह पुढच्या वर्षी आहे. कुठं आहे? वृंदावनला पुढच्या वर्षी सप्ताहाचं नियोजन. पण बरेच माणसं वारकरी म्हटले महाराज एक करा, तुम्ही पायी करून आले ना मग आम्हाला गाडीनं घेऊन चला, पण तुम्ही आमच्या बरोबर चला, गाडीनं चला. आणि म्हणून ना नफा न तोटा. आता ऐका ना बाकीचे 15 दिवसाच्या परिक्रमेकरता स्लीपर कोच गाडीनं जातात तर ते 18,000 रुपये 20,000 रुपये एका माणसाचे घेतात. आपण किती घेणार आहे? आपण फक्त 12-13,000 रुपये घेणार आहे एका माणसाचे. म्हणजे याला म्हणायचं आहे की ना नफा न तोटा या तत्वावर. आणि हे काय करायचं तर आपल्या बरोबर गोरगरिबांची पण नर्मदा मैयाची परिक्रमा तीर्थयात्रा व्हावी हा एक आमचा उद्देश आहे. पैसे मिळवणं हा उद्देश नाही. मागच्या वर्षी अयोध्येला रामकथा केली, आम्ही फक्त 12,500 रुपये, तर 3 स्लीपर कोच 3 गाड्यांची ती कथा मागच्या वर्षी अयोध्येला झाली. म्हणून याही वर्षी बरं का 10 मेला जाणार आहे आम्ही. किती मेला? 10 मे, म्हणजे 15-16ला अधिक मास सुरू होतो. 10 मेला इथून ते निघणार आहे. तर ज्यांना आमच्या बरोबर यायचं असेल 12-13,000 रुपये साधारण आहे. ना नफा न तोटा, अन्नदान, जेवण, नाश्ता, चहा पाणी, स्लीपर कोच गाडीचं भाडं, आचार्य, अमकं धमकं काय असेल ते सगळं त्याच्यामध्ये करायचं. तर अशा अर्थाचं नियोजन केलेलं आहे. ज्यांना यायचं असेल 10 मेला निघणार आहे आणि 25 मेला रिटर्न येणार आहे. बरोबर ना? 10 मे ते 25 मे असं आपलं नियोजन आहे. तारीख ध्यानात ठेवा. आणि म्हणून झालेली सेवा नर्मदा माईच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा दादा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा निवृत्तीनाथ दादा त्र्यंबकेश्वर तीर्थाच्या चरणी समर्पित करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, गंगा माईच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. कुंडली गरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान की, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता नर्मदा माईची आरती घेतली का, घेतली नाही का तुम्ही, घ्यायची आता सकाळी झालेली आहे का माईची आरती?